नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। टीटी परीक्षा, तुमची राज्यसेवा पूर्व परीक्षा, कंबाईन मुख्य परीक्षा आणि सरळ सेवा अंतर्गत होणाऱ्या इतर सगळ्याच परीक्षा, सेट परीक्षा असेल तुमची, त्याच्यानंतर तुमची सीडी बोर्डची एक्झाम असेल किंवा तुमची राज्यसेवा मुख्य परीक्षा असेल, या सगळ्याच परीक्षांसाठी केसागर पब्लिकेशनच्या ऑफिशियल वेबसाईटवरती इथं भरपूर सारी दर्जेदार पुस्तकं तुम्हाला अवेलेबल आहेत आणि युट्यूब चॅनलवरती तुम्हाला मोफत मार्गदर्शन इथं केलं जात आहे। तर लक्षात घ्या, आपण इथं जे आपलं पुस्तक आहे जनरल नॉलेज वस्तुनिष्ठ प्रश्न, तर ह्या पुस्तकामधून 3000 प्लस प्रश्नांची तयारी तुमची डायरेक्टली होते आणि त्या 3000 प्रश्नांमधून 30,000 प्रश्न तुमचे प्रिपेअर होते। लक्षात घ्या, तर सेट 2 तुम्हाला मी दिलेले आहेत हिस्ट्रीचे। आज हा आपला तिसरा सेट आहे जिओग्राफीचा, जो की तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक एक्झाम साठी उपयोगी पडणार आहे। डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला पुस्तकाची लिंक मिळून जाईल, त्या लिंक वरती जाऊन तुम्ही पुस्तक परचेस करू शकता। तर लक्षात घ्या, जितकी जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल तितका जास्त फायदा तुम्हाला इथं होणार आहे। बाकीच्या पुस्तकांसाठी तुम्ही ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या। इथं तुम्हाला PSI, SO, राज्यसेवा, UPSC आणि इतर सगळ्या एक्झाम साठी पुस्तक सूची मिळून जाईल। ठीक आहे, जर काही अडचण असेल तर तुम्हाला जो नंबर मिळतो डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्या पब्लिकेशनच्या, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। चला तर स्टार्ट करूया आपण सेशनला। बघा, आज आपण घेतोय जिओग्राफीचे क्वेश्चन। संपूर्ण स्टेट बोर्ड जे आहे ना, त्या स्टेट बोर्डावरती बेस तुम्हाला हे क्वेश्चन इथं मिळत आहेत आणि म्हणूनच ही क्वेश्चन खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत, कारण स्टेट बोर्ड बेस जो आहे तो सगळीकडे विचारला जातो। भले तुमची टीईटी असू द्या, तुमची कंबाईनची परीक्षा असू द्या, कुठल्याही परीक्षा जिथे जिथे हिस्ट्री जिओग्राफी पॉलिटी आहे, इव्हन राज्यसेवा परीक्षेला सुद्धा तुम्हाला कितीही तुम्ही रेफरन्स बुक वापरले तरी स्टेट बोर्डचा जो सारांश आहे, स्टेट बोर्डचे जे क्वेश्चन आहेत ते तुम्हाला विचारले जातात। पहिला क्वेश्चन आहे इथे तुम्हाला, पृथ्वीच्या काल्पनिक आसाभोवती, बघा क्वेश्चन काय दिलाय, पृथ्वीच्या काल्पनिक आसाभोवती फिरण्याच्या गतीला पृथ्वीची अक्षीय गती म्हणतात। काय म्हटलं इथं, आता या डेफिनेशन वरती पण तुम्हाला क्वेश्चन बनवू शकतात। लक्षात घ्या, पृथ्वीच्या काल्पनिक आसाभोवती फिरण्याची जी गती आहे तिला अक्षीय गती म्हणतात। आता या डेफिनेशन वरती तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो की पृथ्वीच्या काल्पनिक आसाभोवती फिरण्याच्या गतीला कक्षीय गती म्हणतात, तर हे सेंटेन्स काय असेल, चुकीचं असेल, कारण अक्षीय गती म्हणतात, बरोबर। तर खालीलपैकी कोणते पृथ्वीच्या अक्षीय गतीचे परिणाम होत? ओके, पहिला ऑप्शन आहे, पृथ्वी विषुववृत्तीय भागामध्ये काहीशी फुगीर आहे। हे जे विषुववृत्तीय भागामध्ये पृथ्वी फुगीर आहे हे अक्षीय गतीचा परिणाम आहे का? सेकंड आहे, पृथ्वी दोन्ही ध्रुवांपाशी किंचित चपटी आहे, अक्षीय गतीमुळे आहे का? पृथ्वीवर निरनिराळे ऋतू निर्माण होतात, अक्षीय गतीमुळे होतात का? आणि पृथ्वीवर दिवस आणि रात्र स्थिती निर्माण होते। फक्त 1 2 3, फक्त 1 2 4, फक्त 1 3 आणि 4, 1 2 3 आणि 4, काय येईल उत्तर? बघा, मी वेळ देते तुम्हाला। चला, उत्तर काय येईल बघा। बघा, कक्षीय गती आणि अक्षीय गती हे जर तुम्हाला क्लिअर असेल तर इथे तुमचं उत्तर चुकणार नाही। पृथ्वीची विषुववृत्तीय भागामध्ये फुगीर आहे ना, तो अक्षीय गतीचा परिणाम आहे, बरोबर। म्हणजे तुम्हाला एक तर पाहिजे, पण एक ऑप्शन सगळीकडेच आहे, लक्षात येते? ओके, त्याच्यामुळे काहीच इलिमिनेट करू शकत नाही आपण। दोन्ही ध्रुवांपाशी चपटी आहे, हेही अक्षीय गतीमुळेच आहे, बरोबर आहे का? बघा, हेही अक्षीय गतीमुळेच आहे। ओके, आता इथं 2 आहे, इथं 2 नाही, हा ऑप्शन इलिमिनेट झाला। आता ऋतू निर्मिती ही मात्र अक्षीय गतीमुळे होत नाही, कक्षीय गतीमुळे होते, बरोबर। त्याच्यामुळे 3 आपल्याला नकोय, जिथे जिथे 3 आहे ते ऑप्शन इलिमिनेट करून टाका, तुमचं उत्तर आलं 1 2 आणि 4। तर लक्षात घ्या, पृथ्वी जी काल्पनिक आसाभोवती फिरते, ज्याला आपण अक्षीय गती म्हणतो, त्या अक्षीय गतीमुळेच पृथ्वी विषुववृत्तीय भागामध्ये फुगीर आहे, दोन्ही ध्रुवांपाशी किंचित चपटी आहे। चुकीचं विधान विचारले तुम्हाला, आपल्या कक्षेतून फिरण्याच्या पृथ्वीच्या गतीला कक्षीय गती म्हणतात। आपल्या कक्षेतून फिरण्याच्या पृथ्वीच्या गतीला पृथ्वीचं परिभ्रमण म्हटलं जातं। परिभ्रमण आणि परिवलन ह्या 2 संकल्पना ज्या आहेत ना, या तुमच्या इथं क्लिअर असल्या
पाहिजेत. लक्षात घ्या, पृथ्वीचा परिभ्रमण मार्ग वर्तुळाकार स्वरूपाचा आहे. आहे का वर्तुळाकार स्वरूपाचा? लंब वर्तुळाकार आहे, बरोबर. मग आता इथे बघा, पृथ्वी सूर्याभोवतीची प्रदक्षिणा ज्या मार्गावरून करते त्याला कक्षा म्हणतात. लक्षात ठेवा, पुढे जाऊन याच्यावरती क्वेश्चन बनतात. कक्षा म्हणतात. ओके. आपल्या कक्षेतून फिरण्याच्या पृथ्वीच्या गतीला काय म्हटलं जातं? कक्षीय गती म्हटलं जातं. ओके. आपल्या कक्षेतून फिरण्याच्या पृथ्वीच्या गतीला पृथ्वीचं परिभ्रमण म्हटलं जातं, हेही बरोबर आहे. आणि पृथ्वीचा परिभ्रमण मार्ग वर्तुळाकार आहे का? नाही, लंब वर्तुळाकार आहे. ठीक आहे. ओके. म्हणजे उत्तर काय आलं इथे? तुमचा चौथा ऑप्शन. ठीक आहे. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट बघा, पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे, लक्षात घ्या, पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे काय घडत नाही म्हटलंय. ओके. पहिला ऑप्शन आहे सागरी प्रवाहांची दिशा बदलणं, चंद्राच्या कला बदलणं, भरती ओहोटी येणं आणि दोन वृत्तांवरील वेळेमध्ये फरक आढळणं. काय उत्तर बघा, पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या फिरण्यामुळे काय घडत नाही म्हटलंय. ओके. चला बघा, पृथ्वी जेव्हा स्वतःभोवती फिरते ना तेव्हा सागरी प्रवाहांची दिशा बदलते का? बदलते. चंद्राच्या कला बदलतात, भरती ओहोटी येते, पण दोन वृत्तांमधला फरक जो आहे ना वेळेमधला, तो घडत नाही पृथ्वीच्या फिरण्यामुळे. लक्षात घ्या. ओके, क्लिअर. त्याच्यामुळे अक्षीय गती आणि कक्षीय गतीचे जर परिणाम तुम्ही इथं व्यवस्थित केले तर भरपूर सारे क्वेश्चन तुमचे इथं सॉल्व्ह होऊन जातात. चौथा क्वेश्चन बघा, खालील प्रसंगी स्प्रिंग टाइड्स म्हणजे वासंतिक भरती निर्माण होतात. स्प्रिंग टाइड्स, सूर्य पृथ्वी चंद्र एका रेषेत आल्यानंतर इथं स्प्रिंग टाइड्स निर्माण होतात. सूर्य पृथ्वी आणि चंद्र काटकोनात आल्यास स्प्रिंग टाइड तयार होतात. चंद्र पृथ्वीपासून सर्वात जवळ उपभू आणि अपभू स्थिती म्हणतो आपण याला, सर्वात लांब असताना. कधी घडतं हे क्वेश्चन बघा, तर जर सूर्य चंद्र पृथ्वी एका रेषेमध्ये आले ना तर स्प्रिंग टाइड्स घडतात किंवा वासंतिक भरती इथे निर्माण होतात. ओके. नेक्स्ट बघा, एखाद्या स्थानाचे रेखांश त्याचे डॅश डॅश कोनीय अंतर दाखवतात. एखादं स्थान आहे त्या स्थानाचं जे रेखांश आहेत ना ते त्याचे डॅश डॅश अंतर दाखवतात. पृथ्वीच्या अक्षापासूनचे, ओके, विषुववृत्तापासूनचे, उत्तर ध्रुवापासूनचे, दक्षिण ध्रुवापासूनचे. 5 नंबरचा क्वेश्चन बघा, 5 नंबरचा क्वेश्चन बी ऑप्शन, बरोबर, विषुववृत्तापासूनचे. ओके. एखाद्या स्थानाचे रेखांश जे आहेत ना त्याचे कशापासून? विषुववृत्तापासूनचं कोनीय अंतर दाखवतात. ओके. थोडस कॉन्सेप्च्युअल क्लिअरिटी वरती बेस हे क्वेश्चन आहेत. 6वी-7वीचं पुस्तक काढा, त्याच्यामध्ये तुम्हाला हेच सगळं मिळून जाईल. ठीक आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, आपणास पृथ्वीवरून चंद्राचा एक समान पृष्ठभाग सतत का दिसतो? आपणास पृथ्वीवरून चंद्राचा एक समान पृष्ठभाग सतत का दिसतो? त्याच्या पलीकडील पृष्ठावर प्रकाश पडत नाही म्हणून दिसतो. चंद्राचा स्वतःभोवती फिरण्याचा काळ आणि पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्याचा काळ एक समान आहे म्हणून सतत दिसतो. चंद्राचा स्वतःभोवती फिरण्याचा काळ आणि पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा काळ एक समान आहे. आपणास तसं केवळ भासमान होतं. 6 नंबरचा क्वेश्चन, उत्तर काय येईल बघा. बघा, आपल्याला, आपण पृथ्वीवर राहतो, बरोबर. चंद्राचा एक समान पृष्ठभाग सतत का दिसतो? तर चंद्र जो आहे ना तो स्वतःभोवती फिरतो, त्याचा जो काळ आहे, आणि पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतो, पृथ्वीचा उपग्रह आहे तो, तर हा काळ एक समान आहे म्हणून चंद्राचा एक समान पृष्ठभाग आपल्याला सतत दिसतो. लक्षात ठेवा. ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, डॅश डॅश या वेळी वा स्थळी सूर्याचे विषुववृत्तापासूनचे कोनीय अंतर सर्वाधिक असते. 7 नंबरचा क्वेश्चन बघा, डॅश डॅश या वेळी वा स्थळी सूर्याचे विषुववृत्तापासूनचे कोनीय अंतर सर्वात जास्त असते. पहिला ऑप्शन आहे ख स्वस्तिक, ज्याला झेनिथ म्हटलं जातं. दुसरा ऑप्शन आहे स स्तंभ, ज्याला सोलिसिस्ट म्हटलं जातं. तिसरा आहे संपात, ज्याला इक्विनॉक्स म्हटलं जातं. आणि चौथा आहे मध्यान्ह म्हणजे दुपार. चला बघा, इथं झेनिथ, इक्विनॉक्स, सोलिसिस्ट हे सगळं तुम्हाला क्लिअर असलं पाहिजे. स्टेट बोर्डच्या कम्प्लीट नोट्स जर तुम्ही वापरल्या असतील तर डेफिनेटली तुम्हाला हे क्लिअर होऊन जाईल, कारण सतत स्टेट बोर्ड वाचणं पॉसिबल नाही.
खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी नोट्स माझ्याकडून घेतलेल्या पण आहेत. जर तुम्हालाही हव्या असतील तर तुम्ही माझ्या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला बघा, उत्तर आहे सोलिसिस, ज्याला आपण काय म्हणतो, सस्तंभ म्हणतो. बरोबर. सोल्स्टिस या वेळी वा स्थळी सूर्याचं विषुववृत्तापासूनचं कोनीय अंतर जे आहे ना ते सर्वात जास्त आहे. ओके. कोणत्या वेळी वा प्रसंगी उत्तर ध्रुवावर पडणाऱ्या सूर्यकिरणांचा आयात कोन सर्वाधिक असेल? कोणत्या वेळी वा स्थळी उत्तर ध्रुवावर पडणाऱ्या सूर्यकिरणांचा आयात कोन सर्वाधिक असेल? 21 मार्च, 21 सप्टेंबर, कर्कवृत्तावर सूर्यकिरण थेट उभ्या दिशेने पडतात तेव्हा, मकर वृत्तावर सूर्यकिरण थेट उभे पडतील तेव्हा. उत्तर काय येईल बघा, 8 नंबरचा क्वेश्चन बघा. उत्तर ध्रुवावर पडणाऱ्या सूर्यकिरणांचा आयात कोन कधी सगळ्यात जास्त असतो माहितीये? जेव्हा थेट उभ्या दिशेने. पण कुठं? कर्कवृत्तावर, मकर वृत्तावर नाही, लक्षात घ्या. ओके. 9 नंबरचा क्वेश्चन बघा. पृथ्वीचा आस एका बाजूस किंचित कललेला नसता. जर समजा आपण म्हणतो की पृथ्वीचा आस जर एका बाजूस कललेला नसता तर काय झालं असतं? सगळीकडे टेम्परेचर एकसमान असलं असतं का? दिवस रात्र निर्माण झाले नसते का? ऋतुचक्र आढळलं नसतं का? ध्रुव प्रदेशामध्ये दीर्घकालीन दिवस रात्र आढळलं नसतं का? बरोबर. म्हणजे क्वेश्चन फिरून कुठं आहे? पृथ्वीची अक्षीय गती, कक्षीय गती, भासमान बरोबर जे काय असेल ते असेल, त्याचे जे परिणाम आहेत ना त्याच्यावरती तुम्हाला वारंवार क्वेश्चन फिरवून विचारले जातात. बरोबर. जर पृथ्वीचा आस एका बाजूला कललेला नसता तर काय झालं असतं? ऋतुचक्र आपल्याला दिसलं नसतं. बरोबर. म्हणजे तिसरा पर्याय आपल्याला हवाय, हा ऑप्शन गेला. त्याच्यानंतर दिवस रात्रीचा काही प्रश्न नाही, हे 2 आपल्याला नकोय. उत्तर पाहिजे आपलं, ध्रुव प्रदेशामध्ये दीर्घकालीन दिवस रात्र आढळले नसते आणि ऋतुचक्र आढळलं नसतं जर पृथ्वीचा आस कललेला नसता. आणि पृथ्वीचा आस कललेला आहे म्हणूनच आपल्याला ऋतुचक्र आढळतं आणि ध्रुव प्रदेशामध्ये दीर्घकालीन दिवस रात्र आढळते. ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालील प्रदेशात सूर्य थेट डोक्यावर कधीच दिसणार नाही? उत्तरी समशीतोष्ण प्रदेश, दक्षिणी समशीतोष्ण प्रदेश, उत्तरी बर्फाळ प्रदेश, उष्ण कटिबंधीय प्रदेश. फक्त 3, फक्त 1, 2, 3, फक्त 2 आणि 3, 1 ते 4 सर्व. 10 नंबरचा क्वेश्चन बघा. उत्तरी समशीतोष्ण मला याचं उत्तर द्या की का बरं असं, की फॉर एक्झाम्पल उत्तरी समशीतोष्ण प्रदेश, दक्षिणी समशीतोष्ण प्रदेश आणि उत्तरी बर्फाळ प्रदेश इथं सूर्य थेट डोक्यावर कधीच दिसणार नाही. पण का दिसणार नाही याचं आन्सर मला कमेंट बॉक्स मध्ये द्या. जर तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्ही याची उत्तरं मला देऊ शकता. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 11 नंबरचा बघा. चंद्र पृथ्वीपासून खूप अंतरावर असताना बघा, चंद्र पृथ्वीपासून खूप अंतरावर असताना सूर्यग्रहण झाले तर असे ग्रहण डॅश डॅश असेल? खग्रास, खंडग्रास, कंकणाकृती यापेक्षा वेगळे उत्तर. 11 नंबरचा क्वेश्चन. हे सगळे प्रकार आपण केलेले आहेत. इवन इमेजेस पण तुम्हाला स्टेट बोर्डाच्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. ओके. चंद्र पृथ्वीपासून खूप अंतरावर असताना सूर्यग्रहण झाले तर असे ग्रहण कोणते ग्रहण असेल? कंकणाकृती असेल. बरोबर. खूप जास्त अंतरावर. ओके. नेक्स्ट बघा. खग्रास सूर्यग्रहण जास्तीत जास्त किती वेळ असू शकतं? 12 मिनिटे 10 सेकंद, 7 मिनिटे 31 सेकंद, 1 तास 42 मिनिटं आणि 40 मिनिटांहून अधिक काळ. खग्रास सूर्यग्रहण जास्तीत जास्त किती वेळ असू शकतं असं विचारलंय तुम्हाला इथं. बी ऑप्शन 7 मिनिटे 31 सेकंद. ओके, क्लिअर. चला. पृथ्वीचा आकार अगदी गोल नाही हे कशामुळे सिद्ध होतं? पृथ्वीचा आकार अगदी गोल नाही म्हणजे स्पेअर शेप नाही हे कशामुळे सिद्ध होतं? सूर्योदय एकाच वेळी सगळीकडून दिसत नाही. विषुववृत्तापासून उत्तर ध्रुवाकडे प्रवास करताना दिसणारी ध्रुव ताऱ्याची स्थिती, सूर्यग्रहणाच्या वेळी दिसणारी पृथ्वीची गोलाकार सावली आणि नौकानयनाच्या आधुनिक पद्धती. बघा, सूर्यग्रहणाच्या वेळी दिसणारी पृथ्वीची गोलाकार सावली,
ओके, याच्यामुळे आपल्याला सिद्ध होतं की पृथ्वीचा आकार अगदी गोल नाही. 13 नंबरचा क्वेश्चन बघा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा प्रश्न आहे रेखांशा संदर्भात कोणते वर्णन सगळ्यात अचूक आहे? अक्षांश आणि रेखांश. बघा, पहिलं विधान आहे दक्षिण आणि उत्तर ध्रुव जोडणारी काल्पनिक रेषा म्हणजे रेखांश का? एखाद्या ठिकाणचं ग्रीनिच वृत्तापासूनच पूर्वेकडील किंवा पश्चिमेकडील अंतर म्हणजे रेखांश का? आता इथं अक्षांशा संदर्भात पण एखादं सेंटेन्स असू शकतं, लक्षात ठेवा बरं का. ग्रीनिच वृत्ताच्या पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील कोणीय अंतर म्हणजे रेखांश, आणि संदर्भ रेखावृत्ताच्या संदर्भात पृथ्वीवरील एखादं स्थान. 14 नंबरचा क्वेश्चन बघा, अचूक म्हटलंय तुम्हाला. काल्पनिक रेषा असेल का हो? नाही. दक्षिण आणि उत्तर ध्रुव जोडणारी काल्पनिक रेषा असेल का? नाही. ठीक आहे, बघा आता इथं एखाद्या ठिकाणचं ग्रीनिच वृत्तापासूनच पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील अंतर म्हटलंय, पण फक्त अंतर नकोय आपल्याला, कोणीय अंतर पाहिजे. बरोबर, ग्रीनिच वृत्ताच्या पूर्वेकडील पश्चिमेकडील कोणीय अंतर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. पृथ्वीचा आस कायमचा एका बाजूला कललेला असणे आणि तिचे सूर्याभोवती फिरणे याच्यामुळे खालील बाबी घडतात. वारा आणि सागरी प्रवाहांची दिशा बदलणे, विविध रेखावृत्तावर वेगवेगळी वेळ असणे, वर्षातील वेगवेगळ्या दिवशी दिवस तसेच रात्रीचा कालावधी बदलणे, वर्षातील वेगवेगळ्या दिवशी मध्यान्हीच्या सूर्याची उंची बदललेली दिसणे. उत्तर काय येईल बघा, 15 नंबरचा क्वेश्चन. कायमचा कललेला असणे आणि सूर्याभोवती फिरणे. पाठीमागे पण आपण हा क्वेश्चन बघितलेला आहे. तर दिवस रात्रीचा कालावधी आणि मध्यान्हीच्या सूर्याची उंची बदललेली असते. ऋतू निर्मिती वगैरे हे पॉइंट आपण बघितलेत का? बघितलेले आहेत. म्हणजे उत्तर काय येईल आपलं 3 आणि 4. इथं वारा सागरी प्रवाह दिशाचा काही इथं संबंध नाहीये. रेखावृत्तावरची वेगवेगळी वेळ याचा पण काही संबंध नाहीये, लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या काळात दक्षिण ध्रुवावर सतत दिवस असतो? 16 नंबरचा क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणत्या काळात दक्षिण ध्रुवावरती सतत दिवस असतो? उन्हाळी सस्तंभ, हिवाळी सस्तंभ, वर्णल संपात आणि यापेक्षा वेगळं उत्तर. 16 नंबरचा क्वेश्चन आन्सर काय येईल बघा. कोणत्या काळात दक्षिण ध्रुवावर सतत दिवस असतो? दक्षिण ध्रुव म्हटलंय, सो उत्तर काय येईल? हिवाळी सस्तंभ. ओके, क्लिअर. आता तुम्ही म्हणाल मॅडम ही उत्तरं कशी आली? काही नाही, स्टेट बोर्ड 6वी 7वीच्या स्टेट बोर्डाची पुस्तकं काढा, त्याच्यावरती बेस हे क्वेश्चन आहेत. तुम्ही नोट्स वाचा स्टेट बोर्डाच्या व्यवस्थित. जोपर्यंत तुमचा कॉन्सेप्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्हाला ही उत्तरं येणार नाही. 17 नंबरचा क्वेश्चन बघा. ऑस्ट्रेलियामध्ये डॅश डॅश रोजी सर्वात कमी लांबीचा दिवस असतो. ऑस्ट्रेलियामध्ये डॅश डॅश रोजी सर्वात कमी लांबीचा दिवस असतो. 21 जून, 22 डिसेंबर, 22 सप्टेंबर, 23 मार्च. उत्तर काय येईल बघा. अंदाजे उत्तर द्यायची नाहीत. आता इथं उत्तर जर 21 जून असेल तर का बरं 21 जून हे तुम्हाला माहित पाहिजे. 21 जूनच का हे तुम्हाला इथं माहित असायला पाहिजे. 18 नंबरचा क्वेश्चन बघा. एखादी व्यक्ती अलास्काहून मंगळवारी निघून त्यानंतरच्या दिवशी न्यूझीलंडला पोहोचल्यास त्या दिवशी डॅश डॅश येथे असेल. मंगळवार असेल, बुधवार असेल, गुरुवार असेल का शुक्रवार असेल, या सगळ्या कॉन्सेप्ट तुम्हाला स्टेट बोर्डामध्ये आहेत, आपल्या नोट्स मध्ये पण आहेत. उत्तर काय येईल बघा. मंगळवारी. आता हे काउंट कसं करायचं तेही तुम्हाला कळलं पाहिजे, बरोबर. मंगळवार, बुधवार, मंगळवारचा तर प्रश्नच नाहीये, मंगळवारीच निघालाय, बरोबर. तर उत्तर काय येईल? थर्सडे, गुरुवार असेल, बरोबर. उत्तर काय येईल? गुरुवार असेल. या ठिकाणी दुपारचे 4 वाजले आणि ग्रीनिश प्रमाण वेळ दुपारचे 2 वाजल्याचे दर्शवत असेल, त्याचा अर्थ काय? एकदम सोपा क्वेश्चन. अर्थ काय याचा? पूर्वेला आहे ग्रीनिचचं, ठीक आहे. ठिकाण ग्रीनिचच्या पूर्वेला आहे. काउंट कसं करतो आपण बघा. ओके,
आणि अचा रेखांश किती पूर्व आहे याच्यावरती डिपेंड करतं, बरोबर. म्हणजे दोन्ही इथं तुम्हाला असले पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 22 डिसेंबर रोजी उत्तर ध्रुवावरून सूर्य दिसत नाही. पहिला ऑप्शन सूर्य मकर वृत्तावर आग्नेयेस उगून नैऋत्येस मावळतो. सूर्य विषुववृत्तावर आग्नेयेस उगून नैऋत्येस मावळतो. काय येईल उत्तर? 20 नंबरचा क्वेश्चन. चला बघा, 22 डिसेंबरला उत्तर ध्रुवावरून सूर्य दिसतो का? दिसत नाही, लक्षात ठेवा. इथं उत्तर काय येईल? दिसत नाही. ठीक आहे. आणि सूर्य विषुववृत्तावर आग्नेयेला उगून नैऋत्येला मावळतो. बाकी अंटार्क्टिक वृत्त अधूनमधून दिसतो हे नाही येणार. आग्नेयेस उगून नैऋत्येला मावळतो हेही नाही येणार. ठीक आहे. ओके. इथं मकर वृत्त दिलंय, इथं विषुववृत्त दिलंय. याच्यामध्येच तुम्हाला इथं कन्फ्युज केलेलं दिसून येतं. तर कन्फ्युजन छोट्या छोट्या गोष्टीमध्येच असतं, ते आपल्याला इथं क्लिअर करावं लागतं. ठीक आहे. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा, डॅश डॅश रोजी सूर्य विषुववृत्तावर थेट उभ्या स्थितीत असतो. अशा प्रकारे तुम्हाला उत्तर पण दिलेले आहेत पुस्तकामध्ये. डॅश डॅश रोजी सूर्य विषुववृत्तावर थेट उभ्या स्थितीत आढळतो. 21 नंबरचा क्वेश्चन. 21 मार्च बरोबर आहे आणि 23 सप्टेंबर बरोबर आहे का? 21 मार्च आणि 23 सप्टेंबर. जूनचा तर काही इथं प्रश्नच नाही. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. बावीस नंबरचा क्वेश्चन बघा, असे समजा की 21 डिसेंबरला दुपारी 12 वाजता आपली सावली पडलेली दिसत नाही. इथं 21 डिसेंबर दिले, 23 सप्टेंबर दिले, 21 जून दिले. काय दिले व्यवस्थित बघा. याचा अर्थ आपण कोणत्या भागात उभे आहोत? 22 नंबरचा क्वेश्चन. आर्टिक वृत्त, कर्कवृत्त, दक्षिण ध्रुव का मकर वृत्त? काय उत्तर बघा, विचार करा. चला बघा, उत्तर मकर वृत्त बरोबर. काय उत्तर? मकर वृत्त. बघा, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी दक्षिण ध्रुव इथे येणारच नाही, पहिला तर दक्षिण ध्रुव आणि आर्टिक ध्रुव इलिमिनेट होऊन जाईल. चला बघा, उत्तर काय येईल? सी ऑप्शन बरोबर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, जोड्या लावा. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ऍज इट इज क्वेश्चन रिपीट होऊ शकतो तुमच्या टीईटीच्या परीक्षेमध्ये. काय आहे क्वेश्चन बघा. इथं तुम्हाला मकर वृत्त, कर्कवृत्त, आर्क्टिक वृत्त, अंटार्क्टिक वृत्त, विषुववृत्त बरोबर. आणि इथं तुम्हाला ब गटामध्ये जे काही कंटेंट दिले ते खूप 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 इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. आता याच्यावरून तुमचं उत्तर इझिली येऊ शकतो. मी तुम्हाला इथे हिंट दिलेली आहे. 23 नंबरचा क्वेश्चन बरोबर. 0 डिग्री. ओके, विषुववृत्त बरोबर आहे. हे तर सगळ्यांना येतं, सगळीकडेच 5 आहे, इथं नाहीये. अंटार्क्टिक वृत्त, आता सेकंड चेक करा, सेकंड ऑप्शन चेक करा, अंटार्क्टिक वृत्त. ओके, आता ह्या दोन्ही मध्ये आता इथं पण सेम आहे. आता इथं फक्त तुम्हाला कन्फ्युजन आहे, तेवढंच तुम्ही बघून घ्या. कर्कवृत्त 23.5 म्हणजे दुसरा ऑप्शन बरोबर. असं इलिमिनेशन मेथडनी जर तुम्ही गेलात तर तुमचा वेळ पण जो आहे ना, वेळ इथं वाचतो. हे जे क्वेश्चन आहेत हे क्वेश्चन खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत, लक्षात घ्या. खूप खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण का इथं चुकायला खूप जास्त चान्स आहे. ओके, म्हणजे अॅक्युरसी इथं तुम्हाला माहित असली पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. चला
पुढचा प्रश्न आहे, भारतीय प्रमाण वेळ ग्रीनिच वेळेच्या डॅश डॅश आहे. 4.5 तास पुढं आहे, 4.5 तास मागं आहे, 5.5 तास पुढं आहे का 5.5 तास मागं आहे. 24 नंबरचा क्वेश्चन. भारताची प्रमाण वेळ ग्रीनिच वेळेच्या किती तास पुढं आहे का मागं आहे. पुढं आहे, बरोबर. 5.5 तास पुढं आहे. ओके. एखादी व्यक्ती डॅश डॅश जात असताना तिला आढळेल की दिवस तसेच रात्रीच्या कालावधीतील फरक वाढतो आहे. पश्चिमेकडून पूर्वेकडे, 0 रेखांशाच्या पूर्वेकडे तसेच पश्चिमेकडे, ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे, विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे. 25 नंबरचा क्वेश्चन बघा. एखादी व्यक्ती जर विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे गेली तर तिला काय आढळेल. दिवस आणि रात्रीचा जो कालावधी आहे ना त्याच्यातला डिफरन्स इथं आढळेल. ओके. उत्तर आहे विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे. नेक्स्ट बघा 26 नंबरचा क्वेश्चन. बृहदवृत्ताच्या संदर्भातील खालील वाक्यांपैकी कोणते चुकीचे आहे. विषुववृत्त हे बृहदवृत्त आहे. 2 स्थळांमधील अंतर कापण्यासाठी एखाद्या जहाजाने बृहदवृत्त मार्ग वापरल्यास इंधन व वेळेची बचत होऊ शकते. कोणत्याही गोलाकारावर फक्त एकच बृहदवृत्त काढता येतं आणि गोलाकाराच्या मध्यातून एखादं प्रतल गेल्यास बृहदवृत्त तयार होतं. सगळ्या इमेजेस तुम्हाला स्टेट बोर्डाच्या पुस्तकामधल्या नोट्स मध्ये मिळून जातील. ओके. चला, सी ऑप्शन बरोबर. कोणत्याही गोलाकारावर फक्त एकच बृहदवृत्त काढता येतं. ओके, क्लिअर. चला, नेक्स्ट क्वेश्चन आपण इथं घेऊया. छोट्या भरतीच्या म्हणजे निप टाईडच्या वेळी चंद्र आणि सूर्याची बल एकमेकांशी काटकोनात असतात का बघा. भरतीच्या लाटांची उंची जास्त असते, ओहोटी जोरदार असते. काय असतं छोट्या भरतीच्या म्हणजे निप टाईडच्या वेळी. उंचीचा काही प्रश्न आहे का इथं. नाही. ओहोटीचा काही प्रश्न आहे का. नाही. जेव्हा निप टाईड असते ना त्यावेळी चंद्र आणि सूर्याची जी बल असतात ना ती काटकोनामध्ये असतात. लक्षात ठेवा. कशामध्ये असतात. काटकोनामध्ये असतात. ओके. अ हे ठिकाण 60 डिग्री पूर्व आणि 30 डिग्री दक्षिण येथे असून ब हे ठिकाण 60 पूर्व आणि 45 दक्षिण येथे आहे. तर तुम्हाला ब या ठिकाणाची वेळ विचारली आहे. इथे तुम्हाला प्रमाण वेळ ही कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे. हा क्वेश्चन मी तुमच्यासाठी देते. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मला चॅट बॉक्स मध्ये कमेंट बॉक्स मध्ये या क्वेश्चनचा आन्सर नक्की सांगा. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. लंडन मध्ये 9 वाजलेत. खालीलपैकी कोणत्या वेळी ठिकाणी तीच वेळ आहे. अक्षांश, रेखांश, प्रमाण वेळ सगळं माहित पाहिजे तर उत्तर येणारे घाना, न्यूयॉर्क, मॉरिशस, नॉर्वे. जगाचा मॅप पण तुमचा इथं क्लिअर असला पाहिजे. उत्तर येईल घाना. बरोबर. ओके, क्लिअर. चला, नेक्स्ट क्वेश्चन बघा. तुम्हाला इथे दिलेला आहे. आता हा क्वेश्चन आपण बघितला की डॅश डॅश टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय वार रेषा काही ठिकाणी अल्युशियन बेटे. बरोबर. तर अल्युशियन बेटे टाळण्यासाठी ही काय झालेली वार रेषा वळलेली आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. भारतीय क्षेत्राच्या सर्वात दक्षिणेकडील टोकाला स्पर्श करणारा रेखांश कोणता. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन बघा. 8 डिग्री 4 मिनिट, 70 डिग्री 4 मिनिट, 10 डिग्री 4 मिनिट का 9 डिग्री 4 मिनिट. दक्षिणेकडील टोक म्हटलं तर काय येईल. रेखांश म्हटलंय 70 डिग्री 4 मिनिट. मॅप प्रॅक्टिस खूप चांगली असली पाहिजे. लक्षात घ्या. नेक्स्ट बघा. डॅश डॅश येथे वातावरणाचे स्तर आहेत त्यांचा खालून वर असा क्रम लावा. ट्रोपोस्फियर, स्ट्रॅटोस्फियर, एक्झोस्फियर, आयनोस्फियर. 32 नंबरचा क्वेश्चन बघा. डॅश डॅश येथे वातावरणाचे थर दर्शवलेले आहेत त्यांचा क्रम तुम्हाला इथं विचारलाय. सोपा क्वेश्चन आहे पण कन्फ्युजन होऊ शकतं. ट्रोपोस्फियर, स्ट्रॅटोस्फियर, आयनोस्फियर आणि मग येईल एक्झोस्फियर. बरोबर. ओके. मराठीमध्ये पण करून घ्या. सीतांबर, तपांबर वगैरे जे काय असेल ते. कारण क्वेश्चन मराठीमध्ये पण बनवू शकतो, इंग्रजीमध्ये पण बनवू शकतो. ओके.
नेक्स्ट क्वेश्चन बघा, 33 नंबरचा क्वेश्चन. वातावरणाच्या थराचे नाव आणि त्याची वैशिष्ट्ये यांच्या योग्य जोड्या दर्शविणारा पर्याय ओळखा. ट्रोपोस्फिअर हवामानाशी संबंधित घटना, स्ट्रॅटोस्फिअर ओझोनचा थर, आयनोस्फिअर रेडिओ लहरींचे जमिनीकडे परावर्तन, मेझोस्फिअर ऑरोरा. याच्या इमेजेस तुम्हाला दिलेल्या आहेत स्टेट बोर्डामध्ये. हे मेझोस्फिअर मध्ये नाही घडत. ट्रोपोस्फिअर मध्ये हवामानाशी संबंधित घटना बरोबर आहे. स्ट्रॅटोस्फिअर मध्ये ओझोनचा थर बरोबर आहे. आयनोस्फिअर मध्ये रेडिओ लहरींचं जमिनीकडे परावर्तन हेही बरोबर आहे. ओके, तर मेझोस्फिअर मध्ये काय घडतं किंवा अरोरा हा जो प्रकार आहे बरोबर, किंवा ही जी घटना आहे ओके, किंवा हे वैशिष्ट्य आहे कोणत्या थरामध्ये आढळतं. ठीक आहे. वातावरणात आढळणाऱ्या पुढील वायूंचा त्यांच्या प्रमाणानुसार चढता क्रम. इथे चढता विचारलाय, तुम्हाला उतरता सुद्धा विचारला जाऊ शकतो. नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, आर्गॉन. 34 नंबरचा क्वेश्चन आहे. सगळ्यात जास्त काय असेल? ऑक्सिजन, पण ऑक्सिजन पेक्षा पण जास्त नायट्रोजन असेल बरोबर. म्हणजे तुम्हाला 2 आणि 1 पाहिजे. ओके, चढता क्रम म्हटले, उतरता म्हटलेलं नाहीये. हे 2 ऑप्शन इलिमिनेट करून टाका. ओके, आता इथं फक्त कन्फ्युजन आहे कार्बन डायऑक्साइड, आर्गॉन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. आवाजापेक्षा जास्त वेगाने स्वनातीत आणि सुपरसॉनिक म्हणतात उडणाऱ्या विमानांसाठी वातावरणाचा कोणता थर सर्वाधिक सोयीस्कर असतो? ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मेझोस्फिअर, आयनोस्फिअर. 35 नंबरचा क्वेश्चन बघा. आवाजापेक्षा जास्त वेगाने उडणाऱ्या विमानांसाठी कोणता थर सर्वाधिक सोयीस्कर असतो? स्ट्रॅटोस्फिअर बरोबर. उत्तर काय आहे? स्ट्रॅटोस्फिअर. ओके, वातावरणाचा दाब कशावरती अवलंबून असतो? उंची, तापमान, पृथ्वीचं परिभ्रमण, चंद्राचं गुरुत्वाकर्षण. वातावरणाचा दाब डॅश डॅश वर अवलंबून असतो. उंचीवरती, तापमानावरती, पृथ्वीच्या परिभ्रमणावरती का चंद्राच्या गुरुत्वाकर्षणावरती? 36 नंबरचा क्वेश्चन. उंचीवरती अवलंबून असतो बरोबर. वातावरणाचा जो दाब आहे कशावरती अवलंबून असतो? उंचीवरती अवलंबून असतो बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता फक्त उंची येईल काय? तर हे घाईघाईमध्ये असं होऊ शकतं नाही बरोबर. उंची, तापमान, पृथ्वीचं परिभ्रमण, चंद्राचं गुरुत्वाकर्षण नाही येणार. ठीक आहे, 3 ऑप्शन. तर बघा राज्यसेवा कंबाईन मध्ये असे 4 ऑप्शन देऊन पुन्हा 4 ऑप्शन दिलेले असतात, तेव्हा घाईघाईमध्ये आपण 1 करतो. आता लकीली हे बरोबर येईल, पण कधी कधी आपल्याला खालचे ऑप्शन पण व्यवस्थित चेक करावे लागतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पृथ्वीवरील तापमानावर परिणाम करणारे घटक कोणते होत? पृथ्वीवरील तापमानावर परिणाम करणारे घटक कोणते? विषुववृत्तापासूनचं अंतर, समुद्र सपाटीपासूनची उंची, समुद्रापासूनचं सानिध्य, सागरी प्रवाह. 37 नंबरचा क्वेश्चन बघा. पृथ्वीच्या तापमानावर कोणते घटक परिणाम करतात? विषुववृत्तापासूनचं अंतर बरोबर आहे, समुद्र सपाटीपासूनची उंची बरोबर आहे, सानिध्य बरोबर आहे, सागरी प्रवाह पण बरोबर आहे. म्हणजे उत्तर आलं तुमचं चौथा ऑप्शन. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. वाऱ्यांचे 3 प्रमुख प्रकार आहेत. खालीलपैकी कोणत्या प्रकारचा त्याच्यामध्ये समावेश होत नाही? ग्रहीय वारे, मतलई वारे, स्थानिक वारे, हंगामी वारे. 38 नंबरचा क्वेश्चन. 38 नंबरचा क्वेश्चन. डी ऑप्शन का बी ऑप्शन? मतलई वारे बरोबर. ओके, प्रमुख प्रकार नाहीये. ग्रहीय, स्थानिक, हंगामी प्रमुख प्रकार आहेत. ठीक आहे. खालीलपैकी कोणता एक ग्रहीय वाऱ्यांचा प्रकार नाही? आता ग्रहीय वाऱ्यांचे पण पुन्हा प्रकार पडतात.
पर्वतीय वारे, पूर्वीय वारे, पश्चिमी वारे, ध्रुवीय वारे. 39 नंबरचा क्वेश्चन. पर्वतीय वारे, बरोबर, हा ग्रहीय वाऱ्यांचा प्रकार नाही. पूर्वीय वारे, पश्चिमी वारे, ध्रुवीय वारे हे ग्रहीय वाऱ्यांचे प्रकार आहेत, लक्षात घ्या. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? दरीय वारे, पर्वतीय वारे हे स्थानिक वाऱ्याचे प्रकार होत. कोणती विधाने बरोबर आहेत? 40 नंबरचा क्वेश्चन बघा. पहिलं विधान आहे, पहिलं विधान आपण घेतलंय. खारे वारे, मतलई वारे हंगामी वाऱ्याचे प्रकार होत. रॉकी पर्वताच्या उतारावरून पूर्वेकडे वाहणाऱ्या स्थानिक वाऱ्यांना चिनूक म्हणतात. लू हा स्थानिक वाऱ्याचा प्रकार उष्ण आहे आणि उत्तर भारतात वाहतात. बरोबर तुम्हाला विचारलेला आहे. ओके. बघा, स्थानिक वाऱ्याचे प्रकार आपण बघितले, हे माहितीये. रॉकी पर्वत, चिनूक वारे बरोबर आहे. लू उष्ण आहे, उत्तर भारत बरोबर आहे. फक्त हंगामी वाऱ्याचे हे प्रकार नाहीयेत, खारे वारे आणि मतलई वारे, लक्षात ठेवा. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढील उत्तर तुम्हाला सांगितलं का 40चं? सी ऑप्शन बरोबर, 1, 3 आणि 4. पुढील विधानांचा विचार करा. भारतीय प्रमाण वेळ ही 82.5 डिग्री पूर्व रेखावृत्ताच्या स्थानिक वेळेवरून निश्चित केली आहे. रेखावृत्त प्रयागराज व वाराणसी या 2 शहरांच्या दरम्यान आहे. दुसरा ऑप्शन आहे इथं, जर 15 डिग्री पूर्व रेखावृत्तावर सकाळचे 10 वाजले असतील तर 30 डिग्री पश्चिम रेखावृत्तावर सकाळचे 7 वाजले असतील. 41 नंबरचा क्वेश्चन बघा. चला, उत्तर काय येईल बघा. मग आता इथं तुम्हाला रेखावृत्त, स्थानिक वेळ, प्रमाण वेळ सगळं जर माहित असेल तर तुम्ही सांगाल की मॅडम दोन्ही विधानं बरोबर आहेत. ठीक आहे. पण अगेन तुम्हाला इथं काय कॉन्सेप्ट खूप महत्वाचे. प्रमाण वेळ म्हणजे काय, स्थानिक वेळ म्हणजे काय, रेखावृत्त म्हणजे काय, अक्षवृत्त म्हणजे काय, मॅप माहित पाहिजे. ओके. कोणत्या रेखावृत्तावरती कोणती शहरं पडतात हे देखील तुम्हाला इथं माहित असलं पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. ओके, ठीक आहे. तर या सेटमध्ये आपण टोटल किती क्वेश्चन घेतलेले आहेत? या सेटमध्ये आपण टोटल 40 क्वेश्चन घेतलेले आहेत, लक्षात घ्या. असेच पुस्तकामध्ये तुम्हाला 3000 प्लस प्रश्न इथं मिळत आहेत आणि हे प्रश्न खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत, लक्षात घ्या. पुस्तक पाठीमागच्या सेशन मध्ये पण मी तुम्हाला दाखवलं होतं. हे पुस्तक आहे जनरल नॉलेज. तुमच्या मुख्य सिटीमध्ये किंवा आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरती, अमेझॉन, फ्लिपकार्ट वरती सगळीकडे तुम्हाला ही पुस्तकं मिळतात. तर या पुस्तकामधून जास्तीत जास्त एमसीक्यू ची तुम्ही तयारी करा. जितकी जास्त तुम्ही एमसीक्यू ची तयारी कराल तितकं जास्त तुम्हाला पेपर सोडवताना सोपं जाईल. कारण का आपण थेरीची तयारी करतो, पण ज्या फॉर्मॅटमध्ये आपला पेपर असतो ना त्या फॉर्मॅटमध्ये प्रिपरेशन करायला आपण थोडं कमी पडतो. त्याच्यामुळे काय होतं, ऍट दॅट टाइम म्हणजे एक्झामच्या वेळी तुम्हाला ते थोडंसं कठीण जाऊ शकतं. संकल्पना क्लिअर आहे, थेरॉटिकल सगळं केलंय, पण त्या थेरीवरती क्वेश्चन कसे विचारले जातात याची जर तुम्ही प्रॅक्टिस नाही केली तर इथं अडचण येऊ शकते. सेशन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे लेक्चरच्या ज्या नोटिफिकेशन आहेत त्या तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.